महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्ज कसा करावा या संबंधीचा हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण महत्त्वपूर्ण आहे। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत। अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने प्रथम नोंदणी करावी। त्याकरता www.mahatet.in या संकेतस्थळावर जावे। संकेतस्थळावर गेल्यानंतर आपणास खालील प्रमाणे मुख्य पृष्ठ दिसेल। त्यामध्ये लॉग इन याच्या खाली उमेदवारांची नवीन नोंदणी हा टॅब दिसेल। नवीन नोंदणीसाठी त्या टॅबवर आपल्याला क्लिक करावे लागेल। त्यानंतर स्वतःच्या पसंतीचा युजरनेम व पासवर्ड तयार करावा व तो जतन करून ठेवावा। नवीन नोंदणी करण्यासाठी खालील माहिती भरणे आपल्याला आवश्यक आहे। उमेदवाराची नोंदणी, युजरनेम, त्यानंतर पासवर्ड, उमेदवाराचे नाव, पहिले नाव, मधले नाव आणि आडनाव, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी, ह्या सर्व गोष्टी नमूद करून त्यानंतर आपल्याला OTP पाठवा या बटनावर क्लिक करावे लागेल। वरील माहिती अचूक भरल्यानंतर सेंड OTP या बटनावर क्लिक करा व आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP दिलेल्या ठिकाणी भरावा। त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन बटन ओपन होईल, त्या बटनावर क्लिक करा। अशा प्रकारे आपली नवीन नोंदणी पूर्ण होईल। नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी प्रथम मुख्य बटनावरील लॉग इन या बटनावर क्लिक करावे। उमेदवाराचे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे एक पेज ओपन होईल। आपण तयार केलेला युजरनेम आणि पासवर्ड या लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर भरायचा आहे। या ठिकाणी आपला युजरनेम आणि पासवर्ड आणि त्याखाली असणारा हा कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचे आहे। अर्ज भरण्याविषयीच्या सूचना खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत। खालीलप्रमाणे टॅब ओपन होतील। अर्जावरील माहिती भरा, परीक्षा फी भरा, अर्ज डाउनलोड करा, आक्षेप नोंदवा। यामधील अर्जावरील माहिती भरा या बटनावर क्लिक करायचं आहे। वैयक्तिक माहिती या बटनावर क्लिक करून खाली नमूद केलेली माहिती अचूक पद्धतीने भरा। आता उमेदवाराची वैयक्तिक माहिती, यामध्ये उमेदवाराचे पहिले नाव, मधले नाव, त्यानंतर आडनाव ही माहिती भरावी। त्यानंतर उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावरील नाव जसेच्या तसे इथे टाईप करावे। उमेदवाराचे नाव, मधले नाव आणि आडनाव, त्यानंतर उमेदवाराच्या आईचे नाव खाली टाईप करावे। जर उमेदवाराच्या नावात बदल असेल तर नावात बदल असल्यास इथे नमूद करावे। त्याबरोबर उमेदवाराची अतिरिक्त माहिती, यामध्ये ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, आधार कार्ड नसल्यास आधार एनरोलमेंट ID टाकावा। त्यानंतर उमेदवाराच्या जातीचा प्रवर्ग ड्रॉप डाउन मेनू मधून सिलेक्ट करावा। नमूद केलेली माहिती अचूक पद्धतीने भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे।
खालील नमूद केलेली संपर्कासाठीची माहिती अचूक पद्धतीने भरा. आता त्यानंतर वैयक्तिक माहितीनंतर संपर्कासाठीची माहिती हा टॅब ओपन होईल. वैयक्तिक माहिती हा टॅब हिरव्या रंगामध्ये होईल. आता उमेदवाराचा कायमस्वरूपी पत्ता, सर्वे नंबर असेल, फ्लॅट नंबर असेल तो भरायचा आहे. गाव किंवा शहराचं नाव, जिल्हा, तालुका, राज्य आणि पिनकोड हा कायमस्वरूपी पत्ता झाला. आणि जर उमेदवाराचा करस्पॉन्डिंग ऍड्रेस म्हणजे पत्रव्यवहाराचा पत्ता असेल तर या ठिकाणी ही तीच माहिती पुन्हा भरायची आहे. सर्वे नंबर, फ्लॅट, गाव, जिल्हा, तालुका, राज्य आणि पिनकोड. ही माहिती पूर्ण भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. खाली नमूद केलेली शैक्षणिक माहिती अचूक पद्धतीने भरा. आता त्यानंतर तिसरा टॅब शैक्षणिक माहिती, ही माहिती आपल्याला भरायची आहे. यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वीचे प्रमाणपत्र, त्याची माहिती भरायची आहे. प्रमाणपत्राचा नंबर, बैठक क्रमांक आणि बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष, मिळालेले गुण आणि एकूण गुण. त्यानंतर उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 12वीची माहिती, तीही प्रमाणपत्र क्रमांक, बैठक क्रमांक, बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव, उत्तीर्ण झाल्याचा महिना, वर्ष आणि मिळालेले गुण. जर उमेदवार शैक्षणिक पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल तर उमेदवाराने मागील वर्षीच्या पदवी शिक्षणाची माहिती भरावी. म्हणजेच ॲपियर विद्यार्थ्यांसाठी ही माहिती आहे. आता बघा पदवीची माहिती, यामध्ये सुद्धा पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे नाव, पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे नाव, तर इतर असेल तर निकाल आणि बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव. त्यानंतर पदव्युत्तर पदवी माहिती, पदव्युत्तर पदवीचे नाव, त्यानंतर इतर पदव्युत्तर पदवी असेल तर तिचे नाव, निकाल, बोर्ड आणि विद्यापीठाचे नाव, ही माहिती भरायची आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर आपली व्यावसायिक पदविका म्हणजे डीएड, डीटीएड याची माहिती भरायची आहे. पदविकेचे नाव, इतर पदविका असेल तर तिचे नाव, निकाल, पदविकेच्या बोर्ड विद्यापीठाचे नाव, पदविका उत्तीर्ण झाल्याचं महिना आणि वर्ष, मिळालेले गुण, एकूण गुण, टक्केवारी आणि प्रमाणपत्राचा क्रमांक. त्याखाली जर 6 ते 8 साठी आपण भरणार असेल माहिती तर व्यावसायिक पदवी शिक्षण 6 ते 8 साठीची माहिती भरायची आहे. पदवीचे नाव, इतर पदवीचे नाव, निकाल, बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव, पदवी उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष, मिळालेले गुण, एकूण गुण, टक्केवारी आणि प्रमाणपत्राचा क्रमांक. ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर अचूक पद्धतीने ही संपूर्ण शैक्षणिक माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. परीक्षा संदर्भातील खालील नमूद केलेली माहिती अचूक पद्धतीने भरा. आता आपली वैयक्तिक माहिती, संपर्कासाठीची माहिती, शैक्षणिक माहिती भरून झाली आहे. आता परीक्षा संदर्भातील माहिती आपल्याला भरायची आहे. परीक्षा केंद्राचा जिल्हा, आपल्याला ज्या केंद्रावर ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा द्यायची आहे त्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे. परीक्षा कोणती ते लिहायची आहे. परीक्षेचं जे माध्यम आहे, आपण जी परीक्षा देणार आहे ते लिहायचं आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे का ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे.
उमेदवार रहिवासी असलेल्या राज्याचं नाव तिथे येणार आहे. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्यानंतर इतर ते लिहिण्याची गरज नाही. आता भाषाविषय. महाराष्ट्र शासन पत्र दिनांक 15 ऑक्टोबर 2013 अन्वये पेपर 1 व 2 मधील भाषा 1 व 2 यांची निवड करावी व अभ्यासक्रमांची परिशिष्ट अप्रमाणे उचित कार्यवाही करावी. भाषा 1 आणि भाषा 2 निवडावी. जर उमेदवार दिव्यांग असेल तर ड्रॉपडाऊन मेनूमधून त्याचं दिव्यांगाचं प्रकार निवडावा. जर उमेदवार माजी सैनिक असेल तर ड्रॉपडाऊन मेनूमधून माजी सैनिकाचा प्रकार निवडावा. आपण शहीद सैनिकाच्या पत्नी किंवा त्याच्या कुटुंबियात असाल तर तो पर्याय निवडावा. परीक्षेत गैरप्रकार. मी www.mscepune.in या वेबसाईटमधील महाटेट 2018 व महाटेट 2019 परीक्षेमध्ये गैरप्रकारात आढळलेल्या उमेदवारांची यादी स्वतः वाचून तपासलेली आहे व त्या यादीत माझ्या नावाचा समावेश नाही याचे पुष्टीकरण मी करीत आहे. मी येथे करीत असलेले पुष्टीकरण खोटे आढळून आल्यास त्याबाबत होणाऱ्या नुकसानीस कारवाईस मी स्वतः जबाबदार असेल. अशा पद्धतीचं हे प्रतिज्ञापत्र आहे. त्याला टिक करायचं आहे. त्यानंतर जुळ्या भावंडांविषयी माहिती द्यायची आहे. जर आपल्याला जुळा भाऊ किंवा जुळी बहीण असेल तर त्याची माहिती द्यायची आहे. कारण परीक्षेत जुळा भाऊ जुळी बहीण असेल तर ते एका पाठोपाठ एक येऊ शकतात. असं होऊ नये म्हणून ही माहिती मागवलेली आहे. ओळखपत्र. या ठिकाणी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड यापैकी ड्रॉपडाऊन मेनूमधून निवडून त्यानंतर ओळखपत्राचा क्रमांक पुढे टाकायचा आहे. अचूक पद्धतीने भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपल्या समोर छायाचित्र म्हणजे आपला फोटो अपलोड करायचा आहे. या फोटो फाईलचा आकार 17 KB ते 51 KBच्या दरम्यान आवश्यक आहे. अपलोड करण्यासाठी फक्त JPG फॉर्मॅट असणारी फाईलच तिथं ग्राह्य धरली जाईल. खालील पद्धतीची माहिती अचूक पद्धतीने वाचून दस्तऐवज अपलोड करा. ओळखपत्र पुरावा आयडेंटिटी फोटो प्रूफ फाईल आकार 200 KB ते 500 KB दरम्यान आवश्यक आहे. अपलोड करण्यासाठी फक्त PDF फॉर्मॅट दस्तऐवज स्वीकार्य आहे. दस्तऐवज अपलोड करा. ही माहिती आपण आता पाहत आहोत. खाली दिलेला मजकूर हा स्वतः हस्ताक्षरात लिहून त्याखाली आपली सही व आपल्या डाव्या हाताचा अंगठा उमटवणे अनिवार्य आहे. हस्ताक्षरित केलेले मजकूर स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र भागात अपलोड करणे आवश्यक आहे. या ठिकाणी स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्राचा नमुना दिलेला आहे. मी आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे. या अर्जामध्ये नमूद केलेली सर्व माहिती माझ्या ज्ञान व विश्वासानुसार योग्य व सत्य आहे असे घोषित करतो. सदर परीक्षा ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे आणि या परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता मी प्राप्त केलेली आहे. म्हणून मी ही परीक्षा देण्यासाठी अर्ज सादर करत आहे. मला माहिती आहे की या अर्जामध्ये नमूद केलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. भविष्यात जर कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती आढळून आली तर माझी उमेदवारी व या परीक्षेतील यश रद्द करण्यात येईल आणि माझ्यावर कायदेशीर कारवाई होईल. अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र आपल्याला स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचं आहे आणि स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून याची प्रत आपल्याला अपलोड करायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला आपलं स्वतःचं छायाचित्र जे 17 KB ते 51 KBच्या दरम्यान असेल असा स्वतःचा फोटो
जेपीजी फॉर्मॅटमध्ये इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपली स्वतःची स्वाक्षरी जी की 17 KB ते 51 KB दरम्यान असेल आणि तेही जेपीजी फॉर्मॅटमध्ये असेल ती अपलोड करायची आहे. त्यानंतर इथं ओळख पुरावा म्हणजे आपलं ओळखीचा पुरावा जो की आधार असेल, पॅन असेल याची PDF 30 KB ते 500 KB दरम्यानची इथं आपल्याला अपलोड करायची आहे. त्यानंतर आपण स्वतः लिहिलेलं जे स्वप्रमाणपत्र आहे स्वतःच्या हस्ताक्षरातील ते 17 KB ते 500 KB पर्यंत जेपीजी फॉर्मॅटमध्ये इथं अपलोड करायचं आहे. ही सर्व माहिती अपलोड झाल्यानंतर जर आपलं नावात बदल असल्याचं प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. 17 KB ते 500 KB दरम्यानचं हेही जेपीजी फॉर्मॅटमध्ये असेल. आपलं जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते दिव्यांग प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. हे मात्र 30 KB ते 500 KB दरम्यान असेल आणि ते PDF फाईलमध्ये अपलोड करायचं आहे. जर आपण माजी सैनिक असेल तर त्याचंही प्रमाणपत्र आपल्याला 30 KB ते 500 KB दरम्यान PDF मध्ये इथं अपलोड करायचं आहे. सर्व दस्तऐवज अचूक पद्धतीने अपलोड केल्यानंतर शो प्रिव्ह्यू या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. शो प्रिव्ह्यू असं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण अर्जामध्ये भरलेली संपूर्ण माहिती आपल्यासमोर दिसेल. त्यामध्ये अर्जदाराचं नाव, उमेदवाराच्या आईचं नाव, नावात बदलाची स्थिती, बदललेले नाव, नावात बदलाचं कारण, नावात बदल केल्याचा पुरावा, मोबाईल नंबर, ईमेल, जन्मतारीख, आधार नंबर नसेल तर आधार एनरोलमेंट ID, लिंग, जातीचा प्रवर्ग, जात प्रमाणपत्राचा क्रमांक, जात प्रमाणपत्राचे दिनांक, कायमस्वरूपी पत्ता, पत्र व्यवहाराचा पत्ता ही सर्व माहिती दिसेल. त्यानंतर आपली शैक्षणिक पात्रता जी आहे त्याची सर्व माहिती दिसेल म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, त्याचा म्हणजे क्रमांक, बैठक क्रमांक, बोर्ड, गुण, परीक्षा कधी दिली, मिळालेले गुण, एकूण गुण ही सर्व माहिती दिसेल. त्यानंतर पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची माहिती दिसेल. त्यानंतर व्यावसायिक अर्हतेची माहिती दिसेल. व्यावसायिक पदवी का 1 ते 5 साठी किंवा 6 ते 8 साठी आपण जी नोंदवली आहे ती माहिती दिसेल, ती तपासून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जो परीक्षा केंद्राचा जिल्हा निवडलाय तो दिसेल. परीक्षा आपण कोणत्या माध्यमातून देणार आहे, पेपर 1, पेपर 2 ते दिसेल. परीक्षेचं माध्यम कोणतं आहे, मराठी, उर्दू, इंग्रजी ते दिसेल. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे का ते दिसेल. उमेदवार रहिवासी असलेल्या राज्याचं नाव, उमेदवार दिव्यांग आहे का, दिव्यांगत्वाचा प्रकार, दिव्यांगत्वाची टक्केवारी, UDID कार्ड नंबर, उमेदवाराला परीक्षेसाठी अतिरिक्त वेळ हवा आहे का, हा फक्त अपंग उमेदवारांना मिळतो. उमेदवाराला लेखनिक किंवा मदतनीस हवा आहे काय, लेखनिक किंवा मदतनीस जर हवा असेल तर त्याचं नाव, लेखनिक किंवा मदतनीस याची शैक्षणिक अर्हता, लेखनिक किंवा मदतनीस याची शैक्षणिक अर्हता, लेखनिक किंवा मदतनीस शैक्षणिक अर्हता 3 या त्याच्या लेखनिक व मदतनीस याच्यात 3 अर्हता. आपण स्वतः माजी सैनिक आहात काय किंवा आपण माजी सैनिकांच्या पत्नी किंवा त्याचे कुटुंबीय आहात काय ही माहिती दिसेल. त्यानंतर आपण 2018-19च्या TETच्या घोटाळ्यामध्ये सामील नव्हतो या संबंधितचं जे आपलं प्रतिज्ञापत्र ते दिसेल. उमेदवाराला जुळा भाऊ बहीण आहे का ते दिसेल. आपला भाषा विषय कोणता आहे ते दिसेल. त्यानंतर ओळखीचा पुरावा त्याचा कोणता वापरला, आधार कार्ड, पॅन कार्ड ते दिसेल. त्याचा क्रमांक दिसेल आणि आपण स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं जे प्रमाणपत्र होतं, प्रतिज्ञापत्र होतं त्या प्रतिज्ञापत्राचा नमुना दिसेल. या फॉर्ममध्ये जर काही आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला एडिट ऍप्लिकेशन या बटनावर क्लिक करावं लागेल. जर आपली भरलेली माहिती जर बरोबर असेल तर आपण प्रोसीड टू पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे. माहिती खात्रीशीर तपासूनच पुढील प्रक्रिया करायची आहे. संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तरच प्रोसीड टू पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे. अन्यथा एडिट ऍप्लिकेशन या बटनावर क्लिक करून जी माहिती चुकलेली आहे ती परत दुरुस्त करावी.
त्यानंतर आपल्यासमोर परीक्षा फी साठी असा कॉलम उपलब्ध होईल. यामध्ये आपल्याला भरावी लागणारी परीक्षा फी इथे दिसेल. त्यानंतर अर्जाचा शेवट, परीक्षा शुल्क आपण भरलं की त्यानंतर परीक्षा शुल्क भरा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला परीक्षा शुल्क भरण्यासाठीचा मेसेज येईल. परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला अर्जाची माहिती बदलता येणार नाही असा एक मेसेज येईल. आपण जर होय या बटनावर क्लिक केल्यानंतर परीक्षा शुल्क भरण्यासाठी पुढे जायचे असल्यास होय या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी खालील नमूद केलेल्या पर्यायापैकी आपल्याला योग्य असलेला पर्याय निवडायचा आहे. यामध्ये आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI ID किंवा QR कोड यापैकी कोणत्याही एका पर्यायाचा वापर करून आपली परीक्षा फी आपण भरू शकतो. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला त्याची रिसीट प्राप्त होईल. अशा पद्धतीची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना पैसे प्राप्त झाल्याची रिसीट प्राप्त होईल. ही रिसीट आपण काय करायची आहे, डाउनलोड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया असून यानंतर अर्ज प्रत्यक्ष कसा भरावा याची माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्यास उपलब्ध करून दिला जाईल. धन्यवाद.